आप देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज। लोकसभा ठाणे 25 क्षेत्र के प्रत्याशी नरेश मस्के के प्रचार हेतु महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में विशाल बाइक रैली मीरा भाईंदर में हुई, जिसमें प्रमुख उपस्थिति विधायक प्रताप सरनाईक, विधायक गीता जैन, पूर्व विधायक नरेंद्र मेहता, शिवसेना जिला प्रमुख राजू भोयर, 145 विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह आदि मान्यवरों ने इस विशाल रैली में हिस्सा लिया। आइए देखते हैं भाईंदर सत्ता की इस रिपोर्ट में। नशीबवान स्वतःला समजतो की ह्या मीरा भाईंदर शहरातील जनतेने मला तिसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली आणि आज ह्या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नरेश मस्के या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली। नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी नरेश मस्के नावाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आम्हाला दिल्लीला पाठवायचा आहे। गेल्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाला 4,12,000चं मताधिक्य होतं, पण ह्या निवडणुकीमध्ये ते मताधिक्य तोडून आम्हाला 5 लाखापेक्षा जास्त लीड त्यांना द्यायचं आहे आणि नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करायचे, त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आम्हाला बघायची आमची जी इच्छा आहे ती शिंदे साहेब पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे। आता या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत आणि ते सुद्धा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की सर्वसामान्य शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री, त्याच पद्धतीने सर्वसामान्य शिवसैनिक ठाण्याचा महापौर तो या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार अशी नरेश मस्केंची नवीन ओळख होणार आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो। आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त मताधिक्य या मीरा भाईंदर शहरातून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ही जनता दिल्याशिवाय राहणार। आप देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज।